नमस्कार. हर हर महादेव शेतकरी बांधवांनो, आज आपण बघणार आहोत सोयाबीनसाठी कोणते खत वापरावे. 20-20-013 वापरावं की DAP वापरावं. आपण जर आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर खाली दिसत असलेले लाल बटन दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला असलेले बेल आयकॉन दाबा. यामध्ये आपण बघणार आहोत 20-20-013 आणि DAP म्हणजे नेमकं काय, दोन्ही खतामधील फरक काय, सोयाबीनसाठी कोणते चांगले, किती, कधी आणि कसे वापरावे, इतर इत्यादी माहिती आणि या खताबद्दल दोन्ही खतामध्ये कुठलं चांगलं ह्याचं निष्कर्ष. तर 20-20-013 म्हणजे काय, 20-20-013मध्ये नायट्रोजन 20% जे की पालवी वाढीसाठी, तसंच फॉस्फरस 20% मुळे वाढ व फुलेरासाठी आणि पोटॅश 0% आणि 13% सल्फर असतं. तेल निर्मिती व गाठी महत्त्वाच्या असतात त्यासाठी. तर DAPमध्ये काय असतं, 18% फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस असतं 46% मुळे वाढीसाठी. तर दोन्ही खतामधील मुख्य फरक जर बघायला गेलं तर 20-20-013मध्ये नायट्रोजन, फॉस्फरस आणि इतर सल्फर एकत्र मिळतात. तसंच सल्फर 13% असतं, गाठी निर्माण सुधारते, तेलाचे प्रमाण वाढते, तसंच पिकात हिरवगार राहतं, तसंच नायट्रोजनचा परिणामही संतुलित राहतं. तर DAPमध्ये बघायला गेलं तर फक्त नायट्रोजन आणि फॉस्फरस असतं, त्यामध्ये सल्फर नसतो. जास्त वापर केल्यास गाठी कमी होऊ शकतात म्हणजे रायझोबियम. त्याच्यानंतर नायट्रोजनचा जास्त परिणाम देखील आपल्या पिकाला होऊ शकतो. तर सोयाबीनसाठी कोणते चांगले, 20-20-013चे फायदे जर बघितले तर मातीतील सल्फरची उणीव भरून काढते, गाठी म्हणजे रायझोबियम सक्षम वाढवते, तेलाचे प्रमाण व गुणवत्ता देखील वाढवते, शेंग भरणे चांगले होते, सर्वांगीण संतुलित वाढ होते, नायट्रोजनचा परिणाम असल्याने धोका देखील कमी राहतो पिकाला. त्याच्यातले DAPचे जर फायदे बघितले तर प्राथमिक वाढ जोमदार होते म्हणजे सुरुवातीची वाढ, त्याच्यानंतर मुळांची वाढ ही चांगली राहते. ज्या जमिनीमध्ये फॉस्फरसची कमतरता असते त्या जमिनीसाठी DAP हे चांगले पर्याय आहे. पण एकंदरीत बघायला गेलं तर 20-20-013मध्ये आपल्याला जास्त फायदे दिसून येतात. तर सोयाबीन पिकाच्या वाढीचे टप्पे जर आपण बघितले तर सुरुवातीला उगवण, त्याच्यानंतर पानेवाढ, शाखावाढ, फुलोरा, त्याच्यानंतर शेंग निर्मिती आणि शेवटी येतो परिपक्वता. यामध्ये प्रत्येक टप्प्यावर संतुलित अन्नद्रव्याची गरज असते. त्यामुळे आता सल्फरचे सोयाबीनमधील महत्त्व काय ते बघूयात. प्रथिने आणि एन्झाईम तयार होतात, नोड्युलेशन म्हणजे नायट्रोजन सुदृढीकरण वाढते, तेलाचे प्रमाण वाढते आणि उत्पन्नामध्ये आणि गुणवत्तेमध्ये ही चांगली वाढ होत असते. त्यामुळे सल्फर असलंच पाहिजे. किती आणि कसे वापरावे, आता मराठवाड्यासाठी बघायला तर पर्याय 1मध्ये 20-20-013 हे 50 ते 75 किलोग्राम प्रति एकर बेसल डोसमध्ये, किंवा पर्याय 2 जर बघितलं तर संयुक्त खतामध्ये 20-20-013 प्लस 10-26-26 हे दोन्ही आपण कॉम्बिनेशनमध्ये देऊ शकतो. जसं की 50 किलो 20-20-013 आणि 25 किलोग्राम प्रति एकर अशा फॉर्ममध्ये 10-26-26 हे दोन्ही मिळून आपण बेसल डोसमध्ये देऊ शकतो. आता जास्त DAP वापरल्याने काय होते ते बघूयात. नायट्रोजन जास्त होतो, त्याच्यामुळे गाठी कमी होऊ शकतात आणि पिकाची हरितीयम म्हणजे शाखीय वाढ जास्त होऊ शकते, पण शेंगा कमी होतात. कीड व रोगांचा प्रादुर्भाव देखील वाढू शकतो आणि उत्पन्नामध्ये घट देखील होऊ शकते. 20-20-013 वापरल्यास काय फायदे होतात ते बघू. गाठी चांगल्या बनतात म्हणजे रायझोबियमचा प्रमाण वाढतात, तेलाचे प्रमाण जास्त मिळते, शेंगा भरणे हे उत्कृष्ट होते, त्याच्यानंतर दाण्यांचे वजन आणि आकार हे चांगला होतो, त्यात देखील वाढ होते, तसंच गुणवत्ता देखील सुधारते आणि महत्त्वाचे म्हणजे जमीन सुपीक राहण्यासाठी देखील मदत होते. तर संतुलित पोषण जास्त उत्पादन प्लस चांगला नफा हे होऊ शकतं. 20-20-013 खरंच चांगलं आहे. त्याच्यानंतर तुलनात्मक परिणाम जर आपण बघितलं शेतातील अनुभव, तर इकडचा जो प्लॉट आहे तो 20-20-013चा आहे आणि इकडचा जो प्लॉट आहे तो फक्त DAPचा आहे. फरक आपण बघू शकता. तो 20-20-013चा प्लॉट आहे तो संतुलित पोषण आहे आणि जो DAPचा प्लॉट आहे तो असंतुलित पोषण आहे. फरक आपल्या समोर आहे. बांधवांनो, या सगळ्या गोष्टीवरून एकच निष्कर्ष हे बाहेर निघतं, जे की सोयाबीनसाठी 20-20-013 हे खत सर्वात उत्तम आहे. कारण यात नायट्रोजन प्लस फॉस्फरस, 13% सल्फर, गाठी सुधारते, तेल वाढते, शेंगा भरणे चांगले करते व पोषणामुळे जास्त उत्पादन व नफा मिळतो. म्हणून सोयाबीन पिकासाठी 20-20-013 हा सर्वोत्तम पर्याय आहे. धन्यवाद.